देवाच्या नावाला कोटी धन्यवाद देते, देवाचे आभार मानते, देवाचे उपकार स्तुती करते की देवाने आपल्याला आज जिवंत देवासमोर आज जिवंत असं आम्हाला एकत्र जमवलं. देवाचे कोटी आभार मानते. आणि विशेष करून रोपे टीममधले जे आपले जे काही टीम आहे त्या सर्व लहान थोरांना मी देवाचे आभार मानते. देव त्यांचा आणखी वापर करून घेत आहे. अनेक लोकांपर्यंत देवाचं वचन पोचण्यासाठी देव वापर करून घेते. देवाचे कुठे आभार मानते. ह्या चॅनलद्वारे अनेक लोक तारणामध्ये येऊन दे आणि सत्याच्या मार्गामध्ये येऊन दे. आणि तुम्हा सर्वांनी जे काही वेळ काढून तुम्ही बसलेला आहे देवाचं वचन ऐकण्यासाठी, देव तुम्हाला हे वेळेचा जे काही तुम्ही वेळ दिलेला आहे त्या वेळेचा देव तुम्हाला आशीर्वादी करणार आहे. आपण वचन पाहूया. इब्री लोकास पत्र ह्याचा 12वा अध्याय वचन 2. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातकाने केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. मग आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. आपण आपल्या विश्वासाचं उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. आपल्या विश्वासाचं उत्पादक कोण आहे? विश्वासाचा उत्पादक कोण आहे? आणि आपण त्याच्याकडे पाहत असावे. कोणाकडे? येशूकडे पाहत असावे. आणि तो पूर्ण करणार आहे. जेव्हा येशू ख्रिस्त त्या क्रूस खांबावर ज्यावेळी ते मरण पावले, जेव्हा तिने आपला आत्मा देवाच्या हातामध्ये म्हटले, देवा मी माझा आत्मा तुझ्या हातामध्ये मी सोपवतो. ज्यावेळी पित्याने जी दिलेली जबाबदारी, जी कामगिरी जेव्हा येशू प्रभूने ते पूर्ण केले त्यावेळी म्हणते की पूर्ण झालेलं आहे. म्हणजे पूर्ण विश्वासाचा आपला उत्पादक कोण आहे? येशू ख्रिस्त. आणि तो काय म्हणत आहे की आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. आपल्या विश्वासाचं उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. आज आपली नजर कुणाकडे आहे? मनुष्याकडे आहे, परिस्थितीकडे आहे का आपल्या दुःखाकडे आहे का लोकांच्या छळ आहे, विरोध आहे, निंदा आहे त्याकडे आपलं लक्ष आहे का आपली नजर जो आपला प्रभू येशू ख्रिस्त आता येणार आहे मध्य आकाशामध्ये त्याकडे आपली दृष्टी आहे? प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला कोटी धन्यवाद. देव आपल्याला चालवत आहे, बनवत आहे आणि त्याच्या मार्गामध्ये तो आपल्याला आणखी सदृढ बनवत आहे आणि तो बलवान बनवत आहे आपल्याला. आपण वचन वाचूया की योहान शुभवर्तमान ह्याचा 11वा अध्याय एक घटना घडलेली आहे. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, तुम्ही सर्वांनी वाचलं पण असेल. एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये खूप म्हणजे काही प्रेम आहे, काही प्रार्थना आहे, आराधना आहे, एकत्र बसून जेवण खाणं पिणं आहे. त्यामध्ये कोण आहे? येशू प्रभू आहे आणि त्या ठिकाणी 2 बहिणी आणि भाऊ आहे. आपण वचन पाहूया. हेडिंग बघा, मृत्यू लाजराला जिवंत करणे. बेथाणी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था ह्या त्याच गावच्या होत्या. ज्या मरियाने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसाने पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता. म्हणून त्या बहिणीने त्याच्याकडे सांगून पाठवले की प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे ह्यासाठी आहे. मार्था तिची बहीण व लाजर ह्यांच्यावर येशूची प्रीती होती म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले. तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला. त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, आपण पुन्हा यहुदियात जाऊया. शिष्य त्याला म्हणाले, गुरुजी, यहुदी नुकतेच तुम्हाला दगडमार करायला पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता काय? येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेस लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेस लागते, कारण त्याच्या ठाई उजेड नसतो. हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो. ह्यावर शिष्य त्याला म्हणाले, प्रभूजी, त्याला झोप लागली असेल तर तो बरा होईल. येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, परंतु तो झोपेतून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड असे सांगितले की लाजर मेला आहे आणि मी तेथे नव्हतो, म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा, तरी आपण त्याच्याकडे जाऊ. प्रेज लॉर्ड. आणि वचन पाहूया आपण की जो आपण येशू ख्रिस्त त्या कुटुंबामध्ये एक दुःखाची अवस्था आलेली आहे, एक कष्टाची अवस्था आलेली आहे, एका आजारीची अवस्था आलेली आहे. त्यावेळेला येशू ख्रिस्तांजवळ तो निरोप येत आहे, सांगत आहे की तुमचा मित्र जो तुमच्यावर तुम्ही ज्याच्यावरती खूप प्रेम करत आहे तो लाजर आजारी आहे. आणि त्यावेळेला येशू ख्रिस्त त्या घरामध्ये जात नाही. काय म्हणते की हा आजार देवाच्या गौरवासाठी आहे. आपण जेव्हा पाहतो की काही दिवस जातात आणि तो लाजर मरण पावतो आणि मेल्यानंतर येशू ख्रिस्त म्हणते की आपण त्या घरामध्ये जाऊया. तर येशू ख्रिस्त म्हणत आहे की तो
लाजरला आपण भेटावं जातो. म्हणजे बघा, येशू ख्रिस्ताला सर्व काही माहीत आहे. येशू ख्रिस्ताला वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ सर्व काही माहीत आहे. लाजरची अवस्था काय आहे, लाजरच्या जीवनामध्ये काय घडणार आहे, त्या कुटुंबामध्ये काय घडत आहे, हे सर्व काही देवाला माहीत आहे. जेव्हा पाहतो की आपण जर गार पाण्याचा प्याला आपण एखाद्या सेवकाला जर दिला तर तो कधी पण आशीर्वादाला मुकणार नाही. स्वर्गीय कपाटे दरवाजे उघडून देव आपल्या त्या लेकरांना आशीर्वादित करणार आहे. जर येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये असताना ती मार्था, मरिया आणि लाजर ते येशू ख्रिस्तांना आपल्या घरामध्ये घेत आहेत आणि त्यांना काही आमंत्रण करत आहे. त्यांचे पाय, चरण, जे काही चरण आहे ते पुसत आहेत, धुत आहेत आणि काही पश्चाताप खरंच आणि सुवार्तेसाठी त्यांनी आपलं म्हणजे देवाच्या कार्यासाठी आपले दरवाजे त्यांनी उघडलेले आहेत. आपल्या अंतःकरणाचे पण दरवाजे उघडले आहेत, आपल्या घराचे पण दरवाजे उघडले आहेत आणि येशू ख्रिस्ताची त्यांनी सेवा कार्य करत आहेत. बघा, जिवंतपणे जेव्हा काही पृथ्वीवरती येशू ख्रिस्त असताना ते कुटुंब येशूबद्दल एवढे आवेशी आहेत आणि येशूकडे पाहत आहेत. आपण जेव्हा पाहिलं की इब्री लोकांपत्रामध्ये की आपला विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणार, जेव्हा येशू ख्रिस्त अजून काही पूर्ण केलेलं नव्हतं अजून, येशू ख्रिस्त या जगामध्ये होते कारण विश्वासाचं उत्पादक, त्या विश्वासाच्या उत्पादकाकडे त्यांची नजर होती. कोणाची? मार्था, मरिया आणि लाजरची. जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये असं जे परिस्थिती असताना एकमेकांबद्दल त्यांनी बसणं, बोलणं, भेटणं, त्याची प्रार्थना, आराधना, वचनं जे काही वाचणं, देवाची स्तुती आराधना करणं, एकमेकांना जे काही त्यांचं सहकार्य होतं, जे काही प्रेम होतं, जे काही त्यांची भेटण्याची जे काही त्यांची स्थिती होती, त्यामध्ये देव त्याच्याद्वारे आणखी गौरव करून घेत आहे आणि देव त्या कुटुंबाला निवडत आहे आणि त्या कुटुंबामध्ये एक दुःखाची अवस्था येते. म्हणजे तो लाजर आजारी पडत आहे आणि आजारी पडल्यानंतर तो म्हणजे मरण तो पावत आहे आणि त्यानंतर येशू ख्रिस्त त्या घरामध्ये जात आहे. आपण जेव्हा एक वचन पाहूया, 11 अध्याय वचन 19 पासून वाचा, 16 पासून. तेव्हा दिदूम म्हटलेला थोमा आपल्या गुरुबंधूंना म्हणाला, आपणही त्याच्याबरोबर मरायला जाऊ. येशू आला तेव्हा त्याला कळले की त्याला कबरेत ठेवून 4 दिवस झाले आहेत. बेथानी यरुशलेमेजवळ तेथून जाऊन पाऊण कोसावर होती. प्रेज लॉर्ड. आपण वचन आहे की 20-21, येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी आपण येत असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थान समय पुन्हा उठेल, हे मला ठाऊक आहे. बघा, मार्थाचा विश्वास बघा की पुनरुत्थान समय माझा भाऊ उठेल. म्हणजे पुनरुत्थानाचा विश्वास झालं नाही आहे तर तो काय, ती मार्थाचा विश्वास काय की पुनरुत्थान समय तो उठेल. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्या विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. बघा, येशू ख्रिस्त सांगत आहे की पुनरुत्थान व जीवन मीच आहे आणि जो माझ्या विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझा विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? बघा, विश्वास ज्या आपण आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझा विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. प्रेस लॉर्ड. आणि तिला म्हटले की पुनरुत्थान जीवन मीच आहे, जो माझा विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. म्हणजे आज जे लोक मरण पावलेत कुणामध्ये? येशूमध्ये, येशूच्या विश्वासामध्ये, येशूच्या आज्ञामध्ये जे ते मरण पावले आहेत ते उठणार आहेत. कधी उठणार आहेत? पुनरुत्थान समय उठणार आहेत. आणि जेव्हा येशू ख्रिस्त येणार आहे तेव्हा त्यांचं पुनरुत्थान होणार आहे. आणि जेव्हा पाहते की आपण विश्वासाचा उत्पादक जो आहे तो येशू ख्रिस्त त्यांच्या घरामध्ये आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये आहे, त्यांच्या सहभागीमध्ये आहे आणि त्यावेळी त्याच्या जीवनामध्ये एक समस्या आलेला असताना येशू ख्रिस्त तिथून लांब आहे. येशू ख्रिस्तांना माहीत होतं त्या घराचे लोक कशी अवस्था झालेली आहे, त्यांची परिस्थिती काय झालेली आहे. कारण त्या दोघी जे बहिणी आहेत त्या खूप आक्रोश करत आहेत, रडत आहेत की माझा भाऊ हा मरण पावलेला आहे. आणि त्यामध्ये पण मार्था म्हणते की आम्हाला विश्वास आहे की पुनरुत्थान समय माझा भाऊ, माझा लाजर हा उठणार आहे. येशू ख्रिस्त म्हणते की उघडपणे की पुनरुत्थान जीवन मीच आहे, जो माझा विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. प्रेज लॉर्ड. आपण एक वचन पाहूया की वचन 33-34-35. येशू तिला व तिच्याबरोबर असलेले यहूदांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला आणि म्हणाला, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी येऊन पहा. येशू रडला. प्रेज लॉर्ड. बघा, येशू रडला. हे जे पूर्ण जे बायबल आहे, जुना करार आणि नवा करार, ह्यामध्ये एकच वचन छोटं आहे, खूप लहान आहे, ते म्हणजे येशू रडला. 11 योहांकुर सुवर्तमान 11 अध्याय वचन 35 की येशू रडला. जो सर्वसमर्थ, जो सर्वज्ञानी, सर्वशक्तिमान, तो अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि जो आपला एकुलता एक पुत्र, जो प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगाच्या लोकांच्या तारणासाठी जेव्हा आलेला असताना येशू ख्रिस्त का रडले? प्रेज लॉर्ड. आपण म्हणत की येशू ख्रिस्त हा मनुष्य म्हणून एका आलेला आहे, खरं येशू ख्रिस्त रडले. कुणासाठी रडले? प्रेज लॉर्ड. लोकांच्या आज्ञामुळं
आज देव रडत आहे का आपल्यासाठी? आज आपल्याला सत्य वचन माहीत पण असून आपण लोकांना खुश करण्यासाठी आपण देवाचे नियम आपण मोडत आहोत. त्यामुळं येशू रडत आहे का? जेव्हा येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना त्या मार्था मरियाचं, ज्या लाजरसचं जेव्हा आपण पाहतो की त्यावेळेला येशू ख्रिस्त रडला. बाकी कुठं लिहिलं नाही की येशू ख्रिस्त रडला, फक्त लिहिलेलं आहे कुठं? इथं बायबलमध्ये लिहिले की जेव्हा क्रूस खांबावरती पण त्यांना मारण्यात आलं येशू ख्रिस्तांना, एवढे फटके मारले, तेव्हा येशू ख्रिस्त रडल्याचा उल्लेख आहे का त्याच्यामध्ये? येशू डोळ्यातून पाणी आलं का? येशूच्या शरीरातून पाण्याचं एक एक थेंब गेलेला आहे. येशू ख्रिस्ताच्या शरीरातून एक एक रक्ताचं थेंब गेलेला आहे. कारण येशू ख्रिस्त रडले हा एकच शब्द, फक्त एकच वचन आहे, ते म्हणजे योहान सुसमाचार 11 वचन 35 की येशू रडला. का रडला? कारण येशू कृपाळू कणवाळू तो देव आहे आणि त्याला एक जाणीव आहे की जो माझ्यावरती प्रेम करत आहे, ज्या बहिणी आहेत त्यांची अवस्था काय झालेली आहे. आज तुमची काही पण अवस्था असेल, काही परिस्थिती असेल, भले तुम्हाला काही लोकांना बरं वाटत असेल, अरे ह्यांचं असं झालं बरं झालं, ह्यांच्या जीवनामध्ये अशी दुःख झाले बरं झालं, ह्यांची निंदा अशी होत आहे, ह्यांचा छळ असं होत आहे, ह्यांची नोकरी गेली बरं झालं, ह्यांना अजून मूलबाळ नाही आहे तर ते खुश होत असेल, ह्यांना घर नाही आहे तर ते खुश होत असेल, ह्यांची अजून परिस्थिती बदलत नाही, ह्यांची अवस्था अजून बदलत नाही आहे. कारण तुमची नजर कुठं आहे हे महत्त्वाचं आहे. जो सर्वसमर्थ ज्याने मरणावरती विजय प्राप्त केले, हे जगावरती विजय प्राप्त केले, ते येशूकडे जेव्हा तुम्ही दृष्टी लावणार त्यावर तुमची दृष्टी, आत्ता तुमची दृष्टी खाली असेल, खाली नाही, तुमची दृष्टी तुम्ही वर लावा. बायबलचं सांगते की ज्याने त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्याची भूमिका त्याला जरी कळणार नाही. स्तोत्रसंहिता 34:5 सांगता. आज तुमची दृष्टी कुठं आहे? मार्था मरियाची नजर कुणाकडे होती? येशूकडे होती. त्यामध्ये पण जेव्हा लाजर मरण पावला, लाजरला कबरेमध्ये ठेवून 4 दिवस झाले आणि त्यावेळेला पण मार्था म्हणते की माझा भाऊ उठणार आहे आणि तो पुनरुत्थानाच्या समय उठणार आहे. येशू ख्रिस्त म्हणते की पुनरुत्थान जीवन मीच आहे. आज तुम्ही म्हटलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की ज्या देवावरती, ज्या येशू ख्रिस्तावरती मी विश्वास ठेवत आहे, तो प्रभू येशू ह्या जगावरती विजय प्राप्त केलेला आहे आणि तो प्रभू येशू कोणते पण माझे आजार असू दे, डॉक्टरकडे जर रिपोर्ट असेल की असं आहे, असं होणार आहे, काहीच घडणार नाही आहे, कारण त्यांना सांगितलं, तुम्ही सांगितलं पाहिजे की ज्या देवावरती, ज्या प्रभू येशूवरती माझा विश्वास आहे, तो प्रभू येशू मरणातून जिवंत झालेला आहे आणि आता पण जिवंत आहे. आपण जेव्हा जुन्या काळामध्ये पाहतो की अब्राहम आणि ज्या वेळेला इसहाक जात आहे, कुठं जाते? डोंगरावर जात आहे, मोरे डोंगरावरती, आणि देव म्हणते की त्यांना की तू बली दे. कुणाला? इसहाकाला. तेव्हा तो आपल्याला एका सेवकांना सांगते की मी आणि इसहाक आम्ही जाऊन येतो. मी आणि इसहाक गाढवावर तिथे ठेवत आहे आणि त्या चाकराला म्हणते की मी आणि माझा मुलगा इसहाक आम्ही जातो आणि आम्ही येतो परत. बघा, तो कसं म्हणते की आम्ही जातो आणि आम्ही येतो, आम्ही जातो आणि मी येतो असं म्हणत नाही. तो कसं उल्लेख करते? एक म्हणजे स्त्रीलिंग आणि काय ते म्हणजे अनेक, म्हणजे दोघं जण आहे तिथं. तेव्हा तो म्हणते की आम्ही जातो आणि आम्ही परत येतो. म्हणजे अब्राहमाचा विश्वास आहे, जर देवाने मला इसहाक हा जो मुलगा दिलेला आहे, जर हा नाही का तो बली दिलेला आहे, जर त्याला मी जर देवासमोर जर येत नाही केलं तर राखेतून उभं करण्याचं सामर्थ्य माझ्या देवामध्ये आहे. कारण देवाला कोणती गोष्ट अशक्य नाही. जर नाही का तो मृत जे काही सारेची अवस्था होती, मृत्यू जे काही तिची अवस्था होती, त्याच्यातून देवाने उभं केलेलं आहे, घडवलेलं आहे. निर्जीव जी अवस्था होती त्याला सजीवपणा आणलेला आहे. ते त्याला अब्राहमाला माहीत होतं की ज्या देवावरती विश्वास ठेवत आहे आणि ज्या देवाकडे जात आहे, तो देव मला कधी रिक्त हाताने, कधी मोकळ्या हाताने मला तो पाठवणार नाही. तो विश्वास कसा होता अब्राहमाचा, तसा विश्वास आज आपला आहे का? तर तसा जर नसेल तर देवाला म्हटलं पाहिजे, देवा तसा विश्वास तू माझ्यामध्ये दे. जेव्हा दानिएलला जेव्हा ते सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं त्यावेळेला तो म्हणत आहे का की तो घाबरत आहे का? तो त्या सिंहाला भूक लागली असणार आहे, कारण तो त्या सिंहाची तोंडे बंद कोण केलेलं आहे? ज्या देवाकडे दानिएलची नजर आहे, ज्या दानिएलची ज्या देवाकडे विश्वास आहे, ज्या देवाकडे तो विश्वास ठेवत आहे, ज्या देवाकडे तो प्रार्थना करत आहे, ज्या देवाकडे त्याने गुडघे टेकत आहे, त्याला माहीत आहे की तो देव मला ह्या जे सिंहाच्या गुहेतून सुखरूपपणे बाहेर काढणार आहे. आणि देवाने अद्भुत कार्य केलं की सिंहाच्या गुहेतून सुखरूपपणे देवाने त्याला बाहेर काढलं. कुणाला? दानिएलला. शद्रक मेशक अबेदनगो तप्त भट्टीमध्ये त्यांना टाकण्यात आलं. का टाकण्यात आलं? आज्ञा मोडली. कोणती आज्ञा मोडली? वाचा, वचन वाचा, प्रेस लॉर्ड दानिएलच्या पुस्तकामध्ये आहे. त्यावेळेला काय करत आहे की आपण जेव्हा पाहतो की शद्रक मेशक अबेदनगो म्हणजे एक भट्टी जेव्हा तापली होती तर तो चिडला राजा. तो म्हणते की 7 पटीने ती भट्टीतून तप्त करा. आणि त्यामध्ये सैनिक त्या तिघांना त्यामध्ये टाकलं. त्यावेळेला आपण पाहतो की जे सैनिक लोक जे टाकले त्यांना नाही काही इजा पोचली, ते मरण पावले.
त्याच क्षणी. कारण शद्रक मेशक अबेदnego त्या भट्टीमध्ये जेव्हा टाकले आले तेव्हा ते शद्रक मेशक अबेदnego तिथं ते फिरत आहेत, चालत आहेत. त्यांचा विश्वास कोणाकडे आहे? त्यांची नजर कोणाकडे आहे? तसा विश्वास, त्याची नजर आज आपली आहे का? का आपल्या दुःखाकडे, कष्टाकडे, निराशेकडे, समस्याकडे, विरोधाकडे पाहताय का? छळाकडे पाहताय का? आपण ज्या विश्वासामध्ये येत आहोत त्यावेळेला आपल्याला दुःख येणार, कष्ट येणार, समस्या येणार, लज्जा येणार, निंदा येणार. कारण आपली धाव कुठे आहे, आपली नजर कुठे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपलं जे काही नागरिकत्व आहे ते स्वर्गीय नागरिकत्व आहे. आपली धाव आपण धीराने धावत आहोत का? का आपली धाव आपणच सोडत आहे? कुठे ना कुठे आपण देवाच्या आज्ञा मोडत आहोत का? कुठे ना कुठे देवाच्या आपण आज्ञाभंग करत आहोत का? हे खूप महत्त्वाचं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपला विश्वासाचा उत्पादक जो आहे तो कोण आहे आणि त्याच्यावर आपला विश्वास कसा आहे, तो आपला विश्वास वाढत आहे का? जर विश्वास वाढत आहे, विश्वास जर भक्कम असेल तर आपली प्रार्थना मध्यरात्रीच्या वेळेला 1 तासच असणार आहे, 1 तासाची 2 तासच असणार आहे. आराधना आपले गुडघे टेकून असणार आहे. किती तास? 1 तास, 2 तास, 3 तास असणार आहे. आणि आपण जेव्हा सुवार्ता सांगणार, आपण जेव्हा वचन देवाचं बोलणार, आपल्यामध्ये धाडस असणार, धैर्य असणार. तो विश्वास, तो धाडस, ते आपल्याला जे काही समर्पण आहे, जे काही देवाचं आज्ञापालन आहे ते आपल्यामध्ये आहे का? आपण देवाचं येणं खूप जवळ चालले, आपण तयारी करूया स्वतःची आणि आपल्या कुटुंबासाठी पण आपण मध्यस्थी करूया, आपल्या देशासाठी, इतरांसाठी पण आपण मध्यस्थी करूया. कोणी झोपेत नसावं आणि कोणी अज्ञानामध्ये कोणाचा नाश होऊ नये. म्हणून आपला विश्वासाचा उत्पादक जो आहे येशू ख्रिस्त, त्याच्याकडे आपण नजर लावूया आणि आपण तत्परमध्ये राहूया. आणि जो पूर्ण करणार आहे, जो येशू ख्रिस्त, जो आनंद तो आपल्याला देणार आहे. जसं मार्था मरिया लाजरला दुःखाचं रूपांतर आनंदामध्ये झालं, तसं देव आपल्याला पण तुमच्या पण जीवनामध्ये आनंदामध्ये करणार आहे. भले काही पण अवस्था असू दे, जेव्हा तुम्ही येशूकडे पाहता ना, देव अद्भुत कार्य करणार आहे आणि देव तुम्हाला आशीर्वादी करणार आहे. आपण प्रार्थना करूया. देवा तुमचे आभार मानते, धन्यवाद देते राजा, तुमचे उपकार स्तुती करते प्रभू. आजचा दिवस दाखवला तेव्हा तुमचे मी आभार मानते. आज बापा ज्याने वेळ काढून बापा आज बापा जे काय आता तुमचं वचन ऐकले देवा, ओ बापा जो लाजराची बापा अवस्था तुम्ही बदलून टाकला प्रभू देवा. ओ बापा ती लाजराची अवस्था पूर्णपणे शून्य अवस्था होती बापा. त्या कबरेतून बापा दुर्गंध येत असेल बापा, खरं बापा त्याच्यातून तुम्ही जिवंत असं त्या लाजरा बाहेर काढलं. आज जे बसले बापा त्यांची अवस्था कष्टाची असेल, दुःखाची असेल, लज्जेची, निंदाची असेल, आश्रूची असेल, कोणाला सांगण्यासाठी बापा त्यांची बापा तशी बापा अवस्था नसेल का देवा, हृदयांतकरण पारखणं तुम्ही देवा, त्यांची अवस्था बदलून टाका, त्यांचा विश्वास तुम्ही वाढवा, त्यांची प्रार्थना वाढवा. त्यांचा बापा जे काही तुम्ही अद्भुत कार्य करणार आहे, तुम्ही चांगलंच करता, तुम्ही कधी वाईट करत बापा, त्यांचा विश्वास तुम्ही वाढवा देवा. तुमचं गौरव महिमा करून घ्या. सर्व तुमच्या प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, विश्वासमध्ये वाढवा, तुमच्या मार्गामध्ये वाढवा. सर्व मान म्हणून प्रार्थना आमच्या श्री ख्रिस्त यांच्यात द्या. आमेन.